10वी गणित भाग 2 त्रिकोणमिती प्रकरण आणि त्यातला सराव संच 6.1 मधलं 7वं गणित. साईनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा बरोबर 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी ही डावी बाजू घेऊ. डावी बाजू म्हणजेच LHS घेऊ. तर LHS काय आहे? साईनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा. आता हा चौथा घात आहे, त्याच्याऐवजी आपण असं लिहू साईनचा वर्ग थिटा आणि कंसाचा वर्ग वजा कॉसचा वर्ग थिटा कंसाचा दुसरा. म्हणजे काय आला? एचा यम वा घात कंसाचा यम वा घात बरोबर एचा यम गुणिले यम वा घात बरोबर. आता या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरू. याला ए म्हणू आणि याला बी म्हणू. ए वर्ग वजा बी वर्गचं काय सूत्र सांगतं? तर साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी वजा कॉस वर्ग थिटा. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि हा साईन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा हा कंस आहे तसाच लिहिला. इथं कारण काय देणार आपण? तर साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि आता याच सूत्रावरून साईन वर्ग थिटा बरोबर 1 वजा हा कॉस तिकडं पाठवू म्हणजे आला कॉस वर्ग थिटा आणि ही किंमत आता या साईनच्या इथं घाल. म्हणजे काय येणार? साईन वर्ग थिटाऐवजी 1 वजा कॉस वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. 1 हा वजा कॉस वर्ग ऋण कॉस वर्ग 1 थिटा आणि ऋण कॉस वर्ग थिटा म्हणजे इथं काही नाही म्हणजे 1 असतो आणि 1 आणि 1 झाले इथं 2 कॉस वर्ग थिटा आणि हीच आपली उजवी बाजू आहे म्हणजे RHS. 8वं गणित आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साईन थिटा. आता या ठिकाणी अगोदर आपण ही उजवी बाजू घेणार आहे म्हणजे RHS बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साईन थिटा बरोबर. आता कॉस थिटा आहे तसा ठेवते. छेदस्थानी आहे 1 वजा साईन थिटा. याला कंस करते आणि आता या दोघांनाही 1 अधिक साईन थिटानं गुणते. 1 अधिक साईन थिटा. आता इथं कॉस थिटा कंसामध्ये हे 1 अधिक साईन थिटा छेद आता इथं 1 वजा साईन थिटा आहे आणि 1 अधिक साईन थिटा आहे म्हणजे त्या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरावं लागणार. म्हणजे येणार 1चा वर्ग वजा साईन वर्ग थिटा बरोबर काय आलं? कॉस थिटा कंसात 1 अधिक साईन थिटा छेद 1 वजा साईन वर्ग थिटा. पण 1 वर्ग साईन थिटा 1 वजा साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा. तर ती किंमत आपण घालू. कॉस थिटा कंसात 1 अधिक साईन थिटा छेद 1 वजा साईन वर्ग थिटा म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर कॉस थिटा कंसात 1 अधिक साईन थिटा छेदस्थानी हा कॉस वर्ग थिटा आहे म्हणजे आला कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे गुणिले 2 वेळा आला हा. 1 कॉस थिटा एकमेकांना गेले राहिलं 1 अधिक साईन थिटा छेद कॉस थिटा. आता हा छेद याला पण देऊ आणि 1ला पण देऊ आणि साईन थिटाला पण देऊ म्हणजे येणार 1 छेद कॉस थिटा अधिक साईन थिटा छेद कॉस थिटा. आता 1 छेद कॉस थिटा म्हणजे काय? तर सेक थिटा. तर ही सूत्र आपली पाठ पाहिजे आणि साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा आणि हीच बाजू आपली काय आहे इथं LHS बरोबर आलं. LHS म्हणजे
आपल्या दोन्ही बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही समान. बघा पुढचं गणित आहे आपलं. जर टॅन थिटा अधिक 1/tan θ बरोबर 2, तर दाखवा की टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा बरोबर 2. मग आपण अगोदर हे लिहू, टॅन थिटा अधिक 1/tan θ बरोबर 2. आता या ठिकाणी या कंसात लिहून याचा वर्ग करू. म्हणजे काय येणार, कंसात टॅन थिटा अधिक 1/tan θ कंसाचा वर्ग बरोबर 2चा वर्ग. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. आणि या ठिकाणी आता हे सूत्र वापरू, ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आता याचा वापर करून टॅन थिटाचा वर्ग म्हणजे टॅन वर्ग थिटा अधिक 2 गुणिले टॅन थिटा गुणिले 1/tan θ अधिक 1/tan वर्ग थिटा बरोबर 4. या 2चा वर्ग 4. आता या ठिकाणी हे टॅन थिटा गेले आणि राहिलं टॅन वर्ग थिटा अधिक 2 अधिक 1/tan वर्ग थिटा बरोबर 4. आता टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा असंच लिहू, हे 4 लिहू आणि हे 2 तिकडे गेले की झाले -2. म्हणजे 4मधनं 2 गेले की उरणार या ठिकाणी 2. आणि हे आहे तसं लिहू, टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा. म्हणजे हे आपलं प्रूव्ह झालं, सिद्ध झालं. आपल्याला ते 10वं गणित. टॅन ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेद 1 अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साइन ए इंटू कॉस ए. आता आपण या ठिकाणी डावी बाजू मी पहिल्यांदा लिहून घेतलेली आहे. बघा आता टॅन ए आहे तसं लिहिते आणि 1 अधिक टॅन वर्ग ए म्हणजेच सेक वर्ग ए, सेक वर्ग ए आणि हा कंसाचा वर्ग. तसंच कॉट ए म्हणजे कॉट ए आहे तसंच लिहिते आणि 1 अधिक कॉट वर्ग ए म्हणजे कोसेक वर्ग ए आणि हा कंसाचा वर्ग लिहिते. म्हणजे काय सूत्र लिहिली आपण इथं, तर 1 अधिक टॅन वर्ग ए बरोबर सेक वर्ग ए आणि 1 अधिक कॉट वर्ग ए बरोबर कोसेक वर्ग ए. आता टॅन ए असाच लिहिते पहिल्यांदा, छेद सेकचा 4था घात करते, सेकचा 4था घात ए, घाताचा घात सूत्र कॉट ए छेद इथं पण आलं कोसेक वर्ग ए, इथं ए. आता आपल्याला सूत्र माहिती आहेत कुठली कुठली, तर टॅन ए बरोबर साइन ए छेद कॉस ए, कॉट ए बरोबर कॉस ए छेद साइन ए आणि सेकचं पण सेक ए बरोबर 1 छेद कॉस ए आणि कोसेक ए बरोबर 1 छेद साइन. आता या किमती आपण घालूयात. साइन टॅनचं राहते अगोदर, साइन ए छेद कॉस ए गुणिले 1 छेद सेकचा 4था घात आहे, सेक ए बरोबर 1 छेद कॉस ए म्हणजे कॉस ए बरोबर काय येणार, इथं येणार कॉस वर्ग कॉसचा 4था घात 1, कारण हा इकडे गेला की हा इकडे आला, अधिक कॉट ए कॉस ए छेद साइन ए गुणिले आणि 1 छेद कोसेक वर्ग ए, इथं पण 4था घात आहे, 2 आणि 2 4था घात, 1 छेद कोसेकचा 4था घात म्हणजे आलं साईनचा 4था घात ए. आता बरोबर साइन ए आहे तसंच लिहिते गुणिले, आता इथं कॉस ए आणि इथं कॉसचा 4था घात आहे
म्हणजे घातांकाच्या नियमानुसार इथं राहिला कॉसचा तिसरा घात ए अधिक इथं कॉस ए गुणिले इथं साईन ए आणि इथं चौथा घात आहे, इथं राहिला साईनचा तिसरा घात ए. आता याच्यामध्ये मी साईन ए आणि कॉस ए कॉमन काढते, साईन ए कॉस ए. आता साईन ए इथं आहे, कॉसचा तिसरा घातामधला एक कॉस ए काढला आहे, म्हणजे इथं राहिला कॉस वर्ग ए अधिक इथं पण कॉस ए आहे, साईनच्या तिसऱ्या घातामधला एक साईन ए काढला आहे, म्हणजे इथं राहिला साईन वर्ग ए आणि साईन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 आणि मग आलं साईन ए इंटू कॉस ए, याची किंमत 1 आली आणि बरोबर आली आपली उजवी बाजू. म्हणजे बघा आपली सूत्र जर सगळी पाठ असेल तरच आपल्याला सिद्ध करता येणार. 11 गणित सेकचा चौथा घात ए कंसात 1 वजा साईनचा चौथा घात ए वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1. आता या ठिकाणी मी डावी बाजू पहिल्यांदा लिहून ठेवलेली आहे. आता हा सेकचा चौथा घात मी आहे तसा लिहिते, कंसात 1 वजा हा जो साईनचा चौथा घात आहे तिथं मात्र साईन वर्ग ए आणि त्याच्यात कंसाचा वर्ग असं लिहिते, म्हणजे या ठिकाणी घाताचा घात सूत्र घाताचा घात वापरला वजा 2 टॅन वर्ग ए. सेकचा चौथा घात ए. आता या ठिकाणी बघा हा 1 म्हणजे 1चा वर्ग आहे, म्हणजे एका कंसात आलं 1 वजा साईन वर्ग ए आणि दुसऱ्या कंसात आलं 1 अधिक साईन वर्ग ए. म्हणजे या ठिकाणी कुठलं सूत्र वापरलं आपण, ए वर्ग वजा बी वर्ग वजा 2 टॅन वर्ग ए. आता या ठिकाणी सेकचा चौथा घात म्हणजे 1 छेद कॉसचा चौथा घात ए, कारण इथं कुठलं सूत्र वापरणार आपण, सेक ए बरोबर 1 छेद कॉस ए. आता 1 वजा साईन वर्ग ए म्हणजेच कॉस वर्ग ए. मग याच्याऐवजी लिहिते मी कॉस वर्ग ए आणि हे असंच लिहिते 1 अधिक साईन वर्ग ए वजा 2 टॅन वर्ग ए. आता या ठिकाणी चौथा घात आहे, या ठिकाणी दुसरा घात आहे, त्यामुळे इथं राहिला कॉसचा वर्ग ए, कारण हे 2 मिळाले. आता वरती तसंच लिहिते, हे आहे तसं लिहिते 1 अधिक साईन वर्ग ए वजा 2 टॅन वर्ग ए. आता हा छेद याला पण घालते आणि याला पण घालते, म्हणजे काय ना 1 छेद कॉस वर्ग ए अधिक साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए, कंसाला गुणलं आहे ना, कॉस वर्ग ए ना, वजा 2 टॅन म्हणजेच साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. टॅन ए बरोबर साईन ए छेद कॉस ए. आता या ठिकाणी छेद समान आहे म्हणून लिहिते तसाच कॉस वर्ग ए. बेरीज वजाबाकी करणार आहोत आपण, इथं 1 अधिक साईन वर्ग ए वजा 2 साईन वर्ग ए बरोबर 1. आता इथं वजा 2 आहेत आणि इथं अधिक 1 आहे, म्हणजे हल्ली वजा 1 साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. पण 1 वजा साईन वर्ग ए बरोबर कॉस वर्ग ए आणि म्हणून बरोबर आलं कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. आणि दोघं एकमेकांना गेले की राहिले इथं 1 आणि हीच आहे आपली उजवी बाजू. बघा सूत्रपाठ असतील तर काहीही अवघड नाही, फक्त सूत्रपाठ हवे आहेत. बघा आता 12 गणित
टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा वजा सेक थिटा वजा 1. आता मी ही बाजू लिहिली पहिल्यांदा, डावी बाजू टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 आणि बरोबर हे पुन्हा एकदा असं लिहिलं आहे. आता या ठिकाणी मी इथं गुणणार आहे सेक थिटा अधिक 1 छेद सेक थिटा अधिक 1. अंशाला आणि छेदाला दोघांनाही मी यांना म्हणतो. आता हे वरती आहे तसंच लिहिते, टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1 छेद. आता इथं मात्र काय आलं, एका कंसात वजाबाकी एका कंसात बेरीज, म्हणजे सूत्र आलं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. पण या ठिकाणी ए म्हणजेच काय आहे सेक थिटा आणि बी म्हणजेच काय आहे 1, म्हणजे आपलं बरोबर येणार सेक वर्ग थिटा वजा 1. बघा आता टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1 आणि सेक वर्ग थिटा वजा 1 वर्ग थिटा वजा 1 बरोबर टॅन वर्ग थिटा. टॅन वर्ग थिटा बरोबर टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1 हा टॅन वर्ग थिटा हा, म्हणजे सेक वर्ग थिटाऐवजी आपण लिहिलं टॅन वर्ग थिटा, म्हणजे ते सूत्रच आहे त्याचं. आता इथं टॅन थिटा आहे आणि इथं टॅन वर्ग थिटा आहे, म्हणजे आलं सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा. 1 टॅन थिटा हा वरचा गेला कारण इथं 2 वेळा येणार. आता हे कशाबरोबर आहे, तर टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1. आता हे दोन्ही समान आहेत म्हणून आपण या ठिकाणी टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद हा सेक थिटा वजा 1 अधिक टॅन थिटा, म्हणजे हा याच्यामध्ये आपण मिळवला, म्हणजेच बरोबर काय आलं टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद हा टॅन थिटा, थोडं बदलते टॅन थिटा अधिक सेक थिटा वजा 1 आणि हीच आपली आहे उजवी बाजू, म्हणजे आपले हे सिद्ध झालं बरोबर उजवी बाजू. दोन्ही बाजू आपल्या समान आहे.